गुड मॉर्निंग. तर मी रात्री भिजू घातलेली मटकी बघा किती छान मोड आलेले आहेत तिला. बघा अशी छान आलेली मोड आलेली मटकी मी घरी भिजवली होती. त्यानंतर मी काय केलं, ही मटकी उकडायला ठेवली आणि उकडताना पाणी एवढंच ठेवलं जेवढ्यात ती मटकी शिजेल, म्हणजे अर्ध शिजेल एवढंच पाणी ठेवलं. नंतर मी ते साईडला वगैरे ठेवून घेतलं आणि मला संध्याकाळसाठी मेथीचे थेपले बनवायचे होते. त्यासाठी मी मेथी वगैरे बारीक कापून घेतले. नंतर त्याच्यात पीठ, हळद, मीठ, तिखट चवीनुसार सर्व प्रमाणात टाकून घेतला. नंतर त्याचा घट्ट असा गोळा भिजवून ठेवला, कारण मला ते संध्याकाळी बनवायचे होते ना, कारण आज आम्ही माझ्या माहेरी जाणार होतो म्हणून, आणि ते आम्हाला रात्रीचे पाहिजे होते खायला. तेव्हा पीठ वगैरे भिजून एका कंटेनरमध्ये काढून ठेवलं. मला मटकीची भाजी बनवायची होती, त्यासाठी मी कांदा, कोथिंबीर आणि लसूण कापून साईडला ठेवले आणि मटकी पण छान प्रकारे उकडली. नंतर लगेच पोळ्या टाकून घेतल्या आणि पोळ्या झाल्या मी मटकीची भाजी बनवली होती. मटकीची भाजी पण छान होते, एकदा नक्की ट्राय करा अशी. नंतर भाजी वगैरे साईडला काढून घेतली आणि गॅस वगैरे पुसून घेतला. ते सर्व झालं. म्हटलं चला आता थेपल्यांचं पीठ छान असं भिजलेलं असेल. नंतर मग मी मेथीचे थेपले वगैरे केले. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल, ही बाई या थेपल्यांना असं मॅशरने का दाबते? तर त्या थेपले जर फुगले तर ते जास्त दिवस टिकत नाही, कारण त्याच्यामध्ये हवा असते ना. ते पोळी फुगलेली लगेच खराब होऊन जाते, आपली पोळी पण, साधी पोळी पण खराब होते. आणि हे थेपले आपण 4-5 दिवस स्टोरेज करून ठेवू शकतो साईडला. नंतर थेपले वगैरे करून घेतले आणि साईडला ठेवून दिले ना. मला धनूच्या पप्पाला शेंगदाण्याची भाजी आवडते ना, म्हणजे त्यांना कोणत्याही मसाल्यात शेंगदाणे खूप जास्त आवडतात, म्हणून मी आलूची भाजी बनवलेली होती इथे. बघा बाई बोलली आपल्याला आजीच्या घरी जायचं आहे, मला नेलपेंट लावून दे. तू कशी लावली बघा, मग तिला पण दिली ना लावून, आणि बोलली हातालाच नको तर पायाला पण दे. म्हणजे किती नखरे नाही यांचे, आपण लावलं म्हणून हे पण लावत आहे. काय करणार बाबा, मुलगी आहे, नखरे उचलावंच लागणार ना आपल्याला. बघा तिला छान अशी नेलपेंट दिली लावून, आणि तिच्या हाताला आणि पायांना दिसत पण खूप सुंदर होती ती नेलपेंट. म्हटलं काय, ती पण खूप खुश होती आजीच्या घरी जायचं आहे म्हणून. बघा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. बाय.